महाराष्ट्रात बरीच गुजराती मंडळी कामानिमित्त व्यवसायानिमित्त स्थिरावलेली आपल्याला दिसत आहेत. पण गुजरातमध्येही मराठी लोक आहेत. 18व्या शतकात मराठी लोक गुजरातमध्ये गेली होती. फरक एवढाच आहे की आज गुजरातमधनं आलेली लोक ही पोट भरण्यासाठी काम करण्यासाठी महाराष्ट्रात आलेली आहेत. पण 18व्या शतकात मराठी लोक गुजरातमध्ये गेली होती ती मात्र राज्य करण्यासाठी. मराठ्यांचं गुजरातच्या मोठ्या भूभागावर राज्य होतं. बडोद्याच्या गायकवाडांकडं बराचसा गुजरातचा प्रदेश होता. 1947पर्यंत बडोदा संस्थान होतं आणि भारतातलं ते एक महत्त्वाचं आणि मोठं संस्थान होतं. बडोद्याच्या गायकवाडांचं घर म्हणजे लक्ष्मीविलास पॅलेस हे किती एकरावर पसरलं आहे माहिती आहे का? 600 एकरावर. तो एशियाचा लार्जेस्ट रेसिडन्स आहे. बडोद्यामध्ये भरपूर मराठी लोक आहेत. सरदार मानकर यांची बरीचशी घराणी आहेत आणि आपलं मराठी पण बडोद्यानं अजून जपलेलं आपल्याला दिसून येतं. आज बडोद्याच्या गायकवाडांच्या इतिहासाविषयी आणि तिथल्या मराठी पाऊलखुणांविषयी आपण बघणार आहोत. नमस्कार, मी सुमित डेंगळे. आपण पाहत आहात लगावबत्तीची विशेष सिरीज महाराष्ट्राबाहेरील मराठे आणि आजचा आपला भाग आहे बडोद्याचे गायकवाड. गुजरातमध्ये मराठ्यांच्या स्वाऱ्यांची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरतेवर स्वारी केली ना, 2दा सुरत लुटली, ती खरी पहिली गुजरातची स्वारी आपल्याला म्हणता येईल. मराठी राज्य वाढत होतं आणि मराठा सरदार हे अनेक ठिकाणी अनेक प्रदेश जिंकत होते. त्यानंतरची गुजरातमध्ये स्वारी झाली ती ताराबाई साहेबांच्या काळात. सरसेनापती धनाजी जाधवराव हे 1706ला गुजरातमध्ये गेले होते आणि त्यांनी भरूचपर्यंत ते गेले होते. म्हणजे नर्मदा नदी त्यांनी ओलांडली होती. औरंगजेब बादशाह इथं महाराष्ट्रात असताना धनाजी जाधवरावांनी उत्तरेला गेले आणि नर्मदा ओलांडली होती. पण मराठ्यांच्या त्यावेळेसचं गुजरातमधल्या जाण्याचं स्वरूप हे फक्त जाऊन लूट करणं एवढंच असायचं. म्हणजे सुरत महाराजांनी लुटली. सुरत एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. पण गुजरातवर अंमल किंवा गुजरातची जहागिरी मिळाली ती थोडी नंतरच्या काळात मराठ्यांना. त्याच्यामध्ये मोठं नाव सांगायला पाहिजे ते म्हणजे सरदार खंडेराव दाभाडेंचं. सरदार खंडेराव दाभाडे यांनी गुजरातमध्ये बऱ्याचशा स्वाऱ्या केल्या आणि गुजरातचा बराचसा मुलूक त्यांना जहागीर होता. खंडेराव दाभाड्यांना महाराष्ट्रातही जहागीर होती आणि ते शाहू महाराजांचे एक महत्त्वाचे सरदार होते. दाभाड्यांचं घराणंच मुळात राजाराम ताराबाई महाराज साहेबांच्या काळामधलं एक कर्तृत्वानं मोठं झालेलं एक घराणं होतं. या दाभाडे घराण्याचे पदरी गायकवाड घराणं होतं, जे पुणे जिल्ह्यातल्या खेड राजगुरुनगर तालुक्यातल्या दावडी निमगावचं. दमाजीराव गायकवाड हे खंडेराव दाभाड्यांबरोबर होते. दाभाड्यांकडे बराचसा गुजरातचा मुलूक होता. दमाजी गायकवाडांनंतर त्यांचे पुतणे पिलाजी गायकवाड हेही तिथं सक्रिय होते आणि त्यावेळेस सोनगडला ते असायचे. म्हणजे नंदुरबार जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या सीमेवर सोनगड हे ठिकाण आहे. गुजरातांची तलवार ही दाभाड्यांच्या बरोबरीनं तळपत होती. दाभाड्यांचे ते तसे पदरचे पण एक दुय्यम सेनापती वगैरे दर्जाचे ते होते. पिलाजीराव गायकवाड त्या ठिकाणी गुजरातमध्ये स्वाऱ्या करायला लागले. कदम मांड्यांच्याही स्वाऱ्या व्हायच्या, पेशव्यांच्याही स्वाऱ्या व्हायला लागल्या. खंडेराव दाभाड्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे थोरले पुत्र त्रिंबकराव दाभाडे हे सरसेनापती झाले आणि दाभाड्यांना एक सेना खासखेला किताबसुद्धा होता. दाभाड्यांचं, त्रिंबकराव दाभाड्यांचं आणि बाजीराव पेशव्यांचं काही पटलं नाही आणि दोघांमध्ये गुजरातच्या डभईला 1731ला लढाई झाली. म्हणजे मराठी राज्याचा सरसेनापती आणि पेशवा या दोघांमध्ये झालेली ती लढाई. त्याच्यात गायकवाड हे दाभाड्यांच्या बाजूनं होते. त्रिंबकराव दाभाडे त्याच्यात मारले गेले. त्रिंबकराव दाभाडेंचे भाऊ नंतर बाबूराव किंवा यशवंतराव दाभाडे हे त्या दाभाडे घराण्याची सगळी गुजरातमधली जहागीर आणि सरसेनापतीपदी आले. यशवंतराव दाभाडे मात्र फारसे काही सक्रिय नव्हते. त्या काळात पिलाजी गायकवाड त्यांचाही नंतर खून झाला आणि दमाजी गायकवाड त्यांचे पुढचे वारस हे गायकवाडांचं सगळं तिथलं बघायला लागले, खानदेश आणि त्या बाजूचं. नंतर मात्र गायकवाडांचं घराणं त्या दमाजी गायकवाडांच्या काळात फार मोठं व्हायला लागलं आणि नंतर असं झालं की बरेचशी कटकारस्थानं वगैरे सगळी गोष्टी झाल्या आणि दाभाडे हे मागे पडले. दाभाड्यांनी ताराबाई साहेबांशी म्हणजे कोल्हापूरच्या मिळून पेशव्यांविरुद्ध ते बरंचसं कारस्थान होतं. त्याच्यानंतर गायकवाडांना दाभाडेंनी पाठवलं महाराष्ट्रामध्ये. पेशव्यांनी गायकवाडांना कैदेत टाकलं
आणि नंतर गायकवाडांची सुटका करण्यात आली ती याच्यावर की दाभाड्यांचा पक्ष तुम्ही सोडावा. आणि त्याच्यानंतर गायकवाड हे पेशव्यांकडे किंवा सातारकर शाहू महाराजांकडे आले. सेना खासकील किताब त्यांना देण्यात आला. त्यानंतर दाभाडे घराण्याचं तेज ओसरलं आणि गायकवाड घराणं पुढं जायला लागलं. ह्या दामाजी गायकवाडांनी बडोदा जिंकलं आणि तीच सुरुवात आहे गायकवाडांच्या बडोद्याच्या राज्याची. दामाजी गायकवाड हे मोठे खरं म्हणजे सरदार. सेना खासकील किताब त्यांना होता. सुरतचे इंग्रज त्यांना घाबरायचे. मराठेशाहीतल्या बऱ्याचशा मोहिमांमध्ये दामाजी गायकवाड होते. म्हणजे पानिपतचं युद्ध असेल, बाकीच्या सगळ्या लढाई असतील. पण नंतरच्या काळात मात्र बडोद्याचे गायकवाड हे स्वायत्त आणि सार्वभौम प्रकारे सगळं आपलं आपलं राज्य तिथलं सांभाळायला लागले. गुजरातच्या बऱ्याचशा भागावर म्हणजे आजचं गुजरात जे राज्य आहे ना त्याच्या पूर्वेकडच्या बऱ्याचशा भागावर राज्य हे बडोद्याच्या गायकवाडांचं होतं. त्यामुळं बडोद्याचे गायकवाड हे बरेच स्वायत्त होते. दामाजींच्या नंतर बऱ्याचशा पिढ्यांनी गुजरातवर त्या बडोद्यावर राज्य केलं आणि भरपूर मोठ्या वास्तू तिथं उभारल्या. त्यांच्याबरोबर बरीचशी सरदार घराणी त्यांच्या पदरी महाराष्ट्रातनं तिकडे गेली. असं हे बडोद्याचं गायकवाडांचं राज्य. 1947पर्यंत बडोदा संस्थान होतं. नंतर ते भारतीय संघराज्यामध्ये विलीन झालं. बडोद्याच्या गायकवाडांमध्ये म्हणजे 1801-2 साली आनंदराव गायकवाड महाराज ज्यावेळेस गादीवर असताना त्यांच्यामध्ये बऱ्याचशा घरगुती वाद होते. इंग्रजांनी ते हेरले आणि बडोद्याच्या गायकवाडांच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर इंग्रजांचा हस्तक्षेप वाढला आणि इंग्रजांच्याच आश्रयानं बडोदा एक संस्थान बनलं. बडोद्याच्या गायकवाड घराण्यामध्ये इंग्रज काळातल्या एका राजाचं नाव सांगण्यासारखं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते ऐकलं असेल. ते म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाडांचं. सयाजीराव गायकवाड हे 1875 साली गादीवर आले. खरं म्हणजे सयाजीराव दत्तक होते. त्याच्यामागची एक आख्यायिका सांगायला पाहिजे. सयाजीरावांच्या म्हणजे वडील त्यावेळेस बडोद्याचे राजे खंडराव महाराज गायकवाड होते आणि त्यांना पोटची काही संतान नव्हती. त्याच्यामुळे ते मुलगा बघत होते भावकीतनं. तर गायकवाडांचं जे घराणं हे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव जवळच्या कवळाण्याला होतं. तर तिथली काही मुलं आणण्यात आली आणि त्याच्यापैकी एक मुलगा मुलाखती घेऊन कोणता मुलगा असा हुशार तरतरीत आहे तो दत्तक घ्यायचा असं ठरलं. तर जमनाबाई साहेब बसल्या. सगळी मुलं तिथं आली. प्रत्येकाला त्यांनी प्रश्न विचारला की तू इथं का आलायस. तर कोणी काही उत्तर दिले सगळं बघायला आलो. कोण म्हटलं मला नाही माहिती कशाला आलो. हा त्यावेळेस गोपाळराव नाव त्यांचं खरं म्हणजे ते गादीवर नव्हते. तो लहाना मुलगा. त्याला विचारण्यात आलं की तू कशासाठी आला. तो म्हटलं मी राज्य करायला इथे आलो, राजा व्हायला आलो. त्यातली ती तडप पाहून त्यांना दत्तक घेण्यात आलं आणि गोपाळरावाचं सयाजीराव असं नाव देण्यात आलं आणि 1875ला ते गादीवर बसले. सयाजीराव महाराज हे दूरदृष्टी असणारे, लोकांसाठी भरपूर त्यांनी काम केलं. समाज सुधारणा किंवा कर्तव्यदक्ष एक राजा, भारतातला एक महत्त्वाचा राजर्षी शाहूंसारखंच सयाजीराव गायकवाडांनी जे जे नवीन आपल्या राज्यात करता येईल त्या बऱ्याचशा सुधारणा केल्या. राजकीय सुधारणा, प्रशासकीय सुधारणा, न्यायालयीन सुधारणा केल्या. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणारं आणि मोफत शिक्षणाचा कायदा करणारं बडोदा हे भारतातलं पहिलं राज्य. महिलांची पडदा पद्धत त्यांनी बंद केली. अनेक महिलांचं पुनर्विवाह त्या ठिकाणी बडोदा संस्थानमध्ये त्याचाही कायदा केला. त्यानंतर महिलांसाठी शाळा कॉलेजेस काढली. मुलांसाठी प्रामुख्याने शेतकरी कुटुंबातली बहुजन समाजातली मुलं शिकावीत म्हणून त्यांनी शिष्यवृत्त्या चालू केल्या. अनेक देशांमध्ये महाराज हिंडले. तिथं काय नवनवीन आहे ते आपल्या राज्यात त्यांनी आणलं. लायब्ररी, ग्रंथालयं अनेक ठिकठिकाणी काढली. फिरती ग्रंथालयं काढली. महाराजांचं कार्य तसं फार खरं म्हणजे व्यापक म्हणायला लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या तरुणाला बडोदा संस्थांमध्ये आंबेडकर नोकरीला होते त्यावेळेस त्यांना कोलंबिया विद्यापीठात शिकायला जाण्यासाठी सुद्धा पाठवलं आणि आर्थिक मदत केली ती या सयाजीराव गायकवाडांनी. सयाजीराव गायकवाड महाराजांबद्दल आपल्याला माहिती आहे. सयाजीराव गायकवाड महाराजांच्या पत्नी ज्या होत्या चिमणाबाई साहेब, यासुद्धा अशाच विचारांच्या आणि नवऱ्याच्या पाठीशी या सगळ्या कार्यामध्ये खंबीरपणे साथ देणाऱ्या होत्या. चिमणाबाईंनी महिलांसाठी बरंचसं कार्य बडोद्यामध्ये केलं. पडदा पद्धत त्यावेळेस होती ती बंद केली. सयाजीराव गायकवाडांबरोबर स्वतः त्या पब्लिक एखाद्या कार्यक्रमामध्ये सोबत बसायच्या. त्याचप्रमाणे अखिल भारतीय महिला परिषद जी 1927ला पुण्यामध्ये झाली तिच्या अध्यक्षा चिमणाबाई होत्या. चिमणाबाईंनी बडोद्यामध्ये अनेक महिलांसाठी स्त्री उद्योगालय सुरू केलं, स्कूल काढलं, क्लब काढलं. महाराणी चिमणाबाई स्त्री उद्योगालय हे 1914ला त्यांनी स्थापन केलं आणि ती एक अशी संस्था आहे, आता 100 वर्ष तिला झाली, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तिथं होत्या. म्हणजे गृहउद्योग असेल, वस्त्रोद्योग, शिवणकाम, संगणक प्रशिक्षण अशा बरेचसे कार्यक्रम, उपक्रम आजही त्या उद्योगालयामार्फत चालवण्यात येतात. सयाजीराव गायकवाडांना मुलं बरीचशी होती. त्याच्यापैकी मोठे फतेसिंगराव हे लवकर वारले.
त्याच्यामुळं त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र प्रतापसिंह हे बडोद्याच्या गादीवर आले. सयाजीरावांच्या एका कन्येबद्दल एक सांगायला पाहिजे. सयाजीरावांची एक मुलगी होती इंदिराराजे. या इंदिराराजेंचं ना सयाजीराव महाराजांनी बालपणीचं लग्न ठरवलं होतं, ते म्हणजे ग्वाल्हेरचे माधवराव शिंदे यांच्याशी. ठरलं होतं की ते त्यांनाच द्यायच्या. पण झालं असं की त्या मोठ्या झाल्या इंदिराराजे, आणि 1911ला दिल्ली दरबार अरेंज केला होता इंग्रजांनी, की इंग्रज राजा इकडे भारतात येणार होता त्याच्या, आणि मोठा इव्हेंट तो होता. आणि भारतातल्या सगळ्या संस्थानातले राजे रवाडे सगळे तिथं आवरून सावरून नटून थटून तिथं गेले होते. तर इंदिराराजे तिथं गेल्या होत्या. त्यावेळेस त्यांना पश्चिम बंगालमधल्या कूचबिहार संस्थानचं एक राजपुत्र आवडला. ते म्हणजे जितेंद्र नारायण म्हणून होते. आणि मग त्यांचं नंतर पत्रव्यवहार वगैरे सुरू झाला. त्यावेळेस व्हॉट्सॲप वगैरे नव्हतं, आणि त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली. पण नेमकी आता त्या घाबरल्या की वडिलांना कसं सांगायचं. त्यांनी आईला सांगितलं, पण आणि माधवराव शिंदेंना त्यांनी ग्वाल्हेरचं पत्र पाठवलं की माझं याच्यावर प्रेम आहे म्हणून. सयाजीरावांना कळल्यावर सयाजीरावांनी सुरुवातीला विरोध केला की मी शब्द दिला आहे, ग्वाल्हेरही आपल्यासारखं मोठं संस्थान आहे, त्यांना काय वाटेल. पण चिमणाबाई ज्या होत्या त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, आणि इंदिराराजेंचं लग्न हे त्या राजपुत्राशी करण्यात आलं, आणि त्या कूचबिहारच्या महाराणी झाल्या. इंदिराराजे फार हुशार आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केल्या. इंदिराराजेंची कन्या गायत्री देवी या जयपूरला दिलेल्या होत्या, जयपूरच्या राजघराण्यात. गायत्री देवी या 20व्या शतकातल्या सगळ्या राजघराण्यातल्या महिलांपैकी एक चांगला फेस किंवा सर्वात सुंदर दिसणारी महिला असं त्यांना एका म्हणजे खरं म्हणजे जागतिक किंवा आशियाई पातळीवर त्यांना ते म्हणून ओळखलं जातं. सयाजीराव महाराजांचे नातू प्रतापसिंह हे बडोदा संस्थानचे शेवटचे राजे. त्यांच्या काळात 1947ला बडोदा संस्थान हे भारतीय संघराज्यामध्ये विलीन झालं. प्रतापसिंहांच्या नंतर प्रतापसिंहांचे पुत्र होते फतेसिंगराव. त्यांना 3 मुलं होती, फतेसिंगराव, रणजितसिंह आणि संग्रामसिंह. फतेसिंगराव गादीवर आले. फतेसिंगराव लोकशाही राजकारणात सक्रिय झाले. ते बडोद्याचे खासदार होते. क्रिकेटची त्यांना उत्तम आवड होती, म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ते खेळलेले होते. बडोद्याचे खासदार होते. BCCIचे ते चेअरमन होते. काही संसदीय समित्यांवर ते होते. फतेसिंहांना मुलगा नव्हता, त्याच्यामुळे त्यांचे लहान बंधू जे होते रणजितसिंह ते गादीवर बसले. गादी म्हणजे जरी संस्थान खालसा झालेलं होतं तरीसुद्धा नॉमिनल ते पद किंवा टिट्युलर ते महाराजाचं पद सगळं होतं. रणजितसिंहसुद्धा उत्तम क्रिकेट खेळायचे. रणजितसिंह हे खासदार होते 10 वर्ष बडोद्याचे. रणजितसिंहांनंतर आता सध्या त्यांचे पुत्र समरजित सिंह हे सध्या बडोद्याचे महाराजा म्हणून आहेत. त्यांना दुसरे एक जे भाऊ होते संग्रामसिंह, तेही उत्तम खरं म्हणजे बडोद्याच्या राजघराण्यातल्या एक कॉमन गुण सांगायला पाहिजे, म्हणजे ते क्रिकेट उत्तम खेळतात आणि उत्तम प्लेयर अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ते उत्तम दर्जाचे सगळे आहेत. संग्रामसिंह जे आहेत तिसरे म्हणजे प्रतापसिंह महाराजांचे, ते संग्रामसिंह हे ग्वाल्हेरचे ज्योतिरादित्य शिंदे म्हणजे सध्या केंद्रीय विमान वाहतूक मंत्री जे आहेत त्यांचे ते सासरे. समरजित सिंह सध्या बडोद्याला आहेत, आणि प्रॉपर्टीजमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीजचं वाटणी झाली होती. तर ती वाटणी 20,000 कोटींची होती. म्हणजे भारतातला सर्वात मोठी घरगुती वाटणी ती होती 2013 साली झालेली. बडोद्याच्या गायकवाड घराण्याकडं मालमत्ता बडोद्यामध्ये बऱ्याच आहेत. त्यांचं जे निवासस्थान आहे लक्ष्मीविलास पॅलेस ते बघण्यासारखं आहे. सयाजीराव गायकवाड महाराजांच्या काळामध्ये लक्ष्मीविलास पॅलेसची उभारणी झाली. 600 एकर जवळजवळ त्याचा परिसर आहे. 170 खोल्या आहेत लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये. एशियाज लार्जेस्ट रेसिडन्स तो मानला जातो. तिथे आज आपण बडोद्याला कधी गेलं तर ते बघायला पाहिजे. तिथं आतमध्ये बऱ्याचशा खोल्या आहेत, भरपूर सारी चित्र आहेत, नाणी आहेत, शस्त्र आहेत, अनेक अँटिक्विटीजनी सुसज्ज, आणि व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतलं काही मराठा आर्किटेक्चर, राजस्थानी अशा सगळ्या शैलींचं मिश्रण असणारं भव्य दिव्य ती वास्तू बडोद्याची किंवा भारताची एक शान आहे. त्याच्यामध्ये प्रतापसिंह शस्त्रागार आहे, जिथं बरीचशी शस्त्र बडोद्याच्या घराण्यातली ठेवलेली आहेत. औरंगजेबाची तलवार तिथे आहे. त्याचप्रमाणे बडोद्याच्या गायकवाडांची एक तलवार आहे विशेष त्यांच्या कलेक्शनमध्ये, ती म्हणजे नवदुर्गा तलवार. नवदुर्गा तलवार अशी आहे की त्या तलवारीच्या पात्यावर दुर्गेची, देवीची 9 रूपं कोरलेली आहेत. बंदुकी आहेत, बरेचशी शस्त्र, तलवारी, भाले, बिछवे वेगवेगळ्या प्रकारचे तिथं आपल्याला बघायला मिळतात. आणि मुख्य आकर्षण तिथलं आहे ते म्हणजे दरबार हॉल. 5,000 स्क्वेअर फूटचा असा तो दरबार हॉल आहे. कमांडदार नक्षीदार सगळ्या त्या खिडक्या सज्जा त्याला आहे. ब्राझिलियन अशी रंगीत काच त्याला आहे. वरची नक्षीदार तक्तपोशी, काचेची मोठी मोठी झुंबरं, वरून बाल्कनी, आणि असा भव्य दिव्य
त्या वास्तूचाही आणि गायकवाड घराण्याच्या भव्यदिव्यतेचं खरं म्हणजे दर्शन घडवणारा असा तो दरबार हॉल. लक्ष्मीविलास पॅलेसला आपण गेलं तर तिथं तो बघण्यासाठी खुला असतो, लोकांना आपल्या सर्वसामान्यांना तिकीट असतं आणि एक व्हॉईस रेकॉर्डर एक मशीन आपल्याला दिलं जातं, जेणेकरून आपल्याला तो गाईडसारखं ते मशीन सगळं सांगत असतं, उजव्या बाजूला जा, डाव्या बाजूला जा, इथे हे आहे तुमच्यासमोर, आणि आपण व्यवस्थित तो सगळा महाल बघू शकतो. त्याच्याच आवारामध्ये फत्तेसिंग म्युझियम म्हणून आहे, जिथं राजा रवी वर्मांनी रेखाटलेली चित्रे आहेत. राजा रवी वर्मा हे भारतातले मोठे चित्रकार होते. ते काही काळ बडोद्यात होते आणि सयाजीराव महाराजांच्या काळामध्ये त्यांनी बरीचशी चित्र रेखाटलेली. म्हणजे आज आपण जी चित्र बघतो, सरस्वती देवीचं चित्र म्हणा किंवा दत्ताचं चित्र, तर ते आपल्याला माहिती पण नाही ते मूळ राजा रवी वर्मांनी रेखाटलेलं आहे बडोद्यात. राजघराण्यातल्या अनेकांची चित्रं त्यांनी रेखाटली. ही सगळी चित्रं त्या फत्तेसिंग म्युझियममध्ये. त्याशिवाय सयाजीराव महाराज गायकवाडांनी इतर देशांमधून जे चित्र खरेदी केली अशी दुर्मिळ पेंटिंग्स त्या फत्तेसिंग म्युझियममध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. या लक्ष्मीविलास पॅलेस आणि तो परिसर सोडता सुद्धा गायकवाडांचे बरेचसे राजवाडे पॅलेसेस हे बडोद्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये मकरपुरा पॅलेस असेल, नजरबाग पॅलेस असेल, इंदुमती पॅलेस असेल, असे बरेचसे राजवाडे त्यांचे आहेत. काही संस्थांना भाडेतत्वावर दिलेत, काहींमध्ये कॉलेजेस किंवा काही त्यांच्या खाजगी मालकीचे आहेत. पूर्वीचा जुना एक बडोद्यामध्ये वाडा होता, त्याला सरकार वाडा म्हणायचे. म्हणजे तिथं गायकवाड मंडळी असायची. तो आपला मराठा शैलीतलाच होता, म्हणजे चौक आणि सगळा सागवाणी ते खांबतोळ्यांचं बांधकाम. पण नंतर ते नजरपुरा पॅलेसमध्ये आणि नंतर लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये ती सगळी मंडळी राहायला आली. बडोद्याला गायकवाडांबरोबर गेलेली बरीचशी मराठा कुटुंब होती. म्हणजे भरपूर बडोद्याला आज मराठी लोकसंख्या आहे. बडोद्या मराठा, ब्राह्मण आणि सगळ्या 18 पकड जाती जमातीची मंडळी प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून गेलेली तिकडे आपल्याला बघायला मिळतात. आजही ती मराठी बोलतात. म्हणजे बडोद्याच्या बराणपुरा, वाडी किंवा मांडवी परिसरामध्ये आपण फिरलं ना, सर्रास मराठी बोलणारी लोकं तिथं आपल्याला दिसतात. तिथं मंदिरं पण आहेत. म्हणजे बडोद्यामध्ये खंडोबाचं मंदिर आहे. असं म्हणतात की सयाजीराव दुसरे गायकवाड महाराजांच्या पत्नी येसुबाई साहेबांच्या स्वप्नामध्ये खंडोबा आला आणि मी कोणत्या तरी तलावात ते असं सांगितलं आणि तिथं ती मूर्ती प्राप्त झाली होती. खंडोबा आणि म्हाळसेचं मंदिर तिथं आहे. नाही ते एरवी गुजरातमध्ये आता ही लोकं गेली म्हणून, नाहीतर खंडोबा हे आपल्याकडचं हे लोकदैवत आहे. त्याचे उत्सव तिथं होतात. येळकोट जय मल्हार करत चंपाषष्ठीचा मोठा उत्सव असतो. मराठी लोक त्याच्यामध्ये भाग घेतात. तिथं बोलाई देवीचं पण मंदिर आहे. आता ही बोलाई देवी म्हणजे वाडे बोलाई जी आहे पुणे जिल्ह्यातल्या, ती तिथली बोलाई देवी. गायकवाड मंडळीसुद्धा पुणे जिल्ह्यातली दावडी निमगावची असल्यामुळे त्यांनी ते बोलाई तिकडं नेली आणि तिकडं सुद्धा बोलाई देवीचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. तिथं विठ्ठल रुक्मिणीचंही मंदिर आहे. बडोद्यामध्ये मराठा घराणी बरीचशी आहे, त्यांच्याबद्दलही बरंच सांगायला पाहिजे. त्यांचे वाडेसुद्धा आहेत, काहींचे सुस्थितीत आहेत. त्यातला दिवाण तांबेकरांचा वाडा हा उत्तम स्थितीत सध्या आहे. उत्तमोत्तम भित्तिचित्र तिथं रेखाटलेली आपल्याला त्याच्या भिंतींवर दिसतात. 2 चौक त्याला आहे. त्याचा काही भाग हा ASIकडे म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे, तर काही बडोदा महानगरपालिकेकडे आहे. तो जतन करण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. दुसरा वाडा हा खाजगीवाल्यांचा आहे. सरदार भास्कर विठ्ठल खाजगीवाले यांचासुद्धा वाडा सुस्थितीत आहे. त्याचप्रमाणे मैराळांचा वाडाही आणि मैराळांनी बांधलेलं, सरदार मैराळांनी बांधलेलं वाडीतलं धुंडीराज गणपतीचं मंदिरसुद्धा बडोद्याला गेलं तर अगदी बघण्यासारखं आहे. मराठा शैलीतलं ते आहे. बाकीच्या बडोदा दरबारच्या सरदार मानकऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर बडोद्याला खांडविलकर आहेत, राजे शिर्के आहेत, माने देशमुख आहेत, काळे देशमुख आहेत, महाडिक आहेत, शिंदे आहेत, जगदणे आहेत, ढोमसे आहेत, धायबर आहेत, हांडे देशमुख आहेत, पाळेकर, अशी बरीचशी सरदार घराणी तिथं आहेत. खांडविलकरांचा वाडासुद्धा तिथं आहे. खांडविलकर घराणं आहे. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या पत्नी लक्ष्मीबाई या बडोद्याच्या खांडविलकर घराण्यातल्या होत्या. तर बडोद्याचं माने देशमुख घराणं हे सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूरचं आहे. सयाजी महाराजांच्या ज्या आई होत्या जमनाबाई साहेब, त्या माने देशमुख फॅमिलीतल्या होत्या. तर जगदणे घराणं हे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातल्या उक्कलगावचं आहे. पाळेकर घराणं जे आहे ते नाशिक जिल्ह्यातल्या कवळाण्याजवळच्या पाळ्याचं आहे. बरीचशी गायकवाड मंडळीसुद्धा तिथं असलेली आपल्याला दिसतात. निंबाळकर आहेत बडोद्याला, ते सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरजवळच्या भाळवणीचे आहेत. त्याचप्रमाणे राजे शिर्के आहेत जे कोकणातल्या कुटऱ्याचं मूळ सांगतात. बरीचशी सरदार घराणी तिथे आहे. एक शिंदे म्हणून आहेत, जे नानासाहेब शिंदे हे त्या आर्मीचे, बडोदा आर्मीचे सेनापती होते. बऱ्याच जणांचे वाडे किंवा वंशज अजूनही तिथं आहे. आर्थिक परिस्थिती बऱ्याच जणांची अजूनही चांगली आहे. आता बरीच कुटुंब बाहेर पडत आहेत,
पण आपलं मराठी पण त्यांनी जपलेलं अजूनही आपल्याला तिथं दिसून येतं. बडोद्याच्या समरजित सिंह गायकवाडांच्या पत्नी राधिका राजे या सध्या मात्र चांगल्या सक्रिय आहेत. राधिका राजे स्वतः लिहित असतात. राधिका राजे महाराणी चिमणाबाई स्त्री उद्योगालयाचं काम बघतात. अनेक नवीन उपक्रम तिथं सुरू केलेले आहेत त्यांनी. तिथं गजरा कॅफे म्हणून त्यांनी सुरू केला आहे. तो तृतीयपंथी लोक चालवतात. तृतीयपंथ्यांनी उभा केलेला असा कॅफे हा तो देशातला पहिला आहे. ही संकल्पना राधिका राजे गायकवाडांची होती. तसंच बडोद्याचं हँडलूम जे आहे म्हणजे पूर्वापार बडोद्याच्या कापड उद्योगाला सुद्धा नवचेतना देण्यासाठी राधिका राजे प्रयत्न करतायत. किंवा तिथला गरबा उत्सव जो आहे लक्ष्मीविलास पॅलेसचा गरबा उत्सव तिथे त्या ग्राउंडवर भरवणं असेल किंवा महिला सशक्तीकरणासाठीचे बरेचसे उपक्रम राधिका राजे करत असतात. राधिका राजे सध्या बऱ्याचशा सक्रिय असतात. मध्ये त्यांनी एक साडी घातली होती. आपण हा फोटो बघत असाल. याच्यामध्ये त्यांनी घातलेली जी साडी आहे ना ती 100 वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे त्यांनी ती आत्ता घातली होती मागच्या वर्षांपूर्वी आणि ती चिमणाबाई साहेबांची आहे. म्हणजे जरीची साडी आणि तिला सोन्याची सगळी हे केलेली आहे. म्हणजे तिचा काठ हा सोन्याच्या धाग्यांनी विणलेला आहे. आणि हे फोटो सगळीकडे व्हायरल झालेला आपण बघितला असेल. बडोद्याला आजही म्हणजे बडोद्याच्या गायकवाडांकडचं कलेक्शन फार मोठं होतं. बडोद्याच्या गायकवाडांचे इतर ठिकाणी पण वाडे किंवा पॅलेसेस होते. मुंबईला सुद्धा मलबार हिलला बडोद्याच्या गायकवाडांचा बंगला किंवा राजवाडा होता. दिल्लीत सुद्धा बडोदा हाऊस म्हणून त्यांचा राजवाडा होता. पुण्यात पण गायकवाडांचा वाडा होता. म्हणजे जेव्हा गायकवाडांचं आणि पेशव्यांचं त्या ठिकाणी काही राजकीय व्यवहार वगैरे ज्यावेळेस असायचे मग ॲम्बॅसी म्हणूयात आपण, तो सुद्धा वाडा शनिवार पेठेत होता. तो वाडा नंतर लोकमान्य टिळकांनी विकत घेतला आणि तिथूनच केसरी वृत्तपत्र वगैरे त्यांनी काढलं. तो आजचा केसरी वाडा, मानाचा गणपती केसरी वाड्यात बसतो. तो केसरी वाडा म्हणजे जुना गायकवाड सरकारचाच वाडा आहे. दावडी निमगावला पुणे जिल्ह्यात गायकवाडांचा सुंदर वाडा आहे. तो सध्या एका माझ्या मते शाळेला त्यांनी दिलेला आहे. सयाजीराव गायकवाडांचं मूळ गाव जे होतं नाशिक जिल्ह्यातलं कवळाने तिथं सुद्धा खूप छान वाडा त्यांचा आहे. मगाशी मी सांगितलं की वाटणी जवळजवळ 20,000 कोटींची त्यांची झाली. बडोद्याच्या गायकवाड घराण्याकडे एक हिरा होता. स्टार ऑफ साऊथ त्याला म्हणायचे. तो महाराज खंडेराव गायकवाडांनी घेतला होता. म्हणजे तो हिरा मूळ सापडला तिकडं ब्राझीलमध्ये, ब्राझीलमध्ये दक्षिण अमेरिकेत सापडला. त्याच्यानंतर त्याचा लिलाव करण्यात आला लंडनला आणि तो खंडेराव महाराजांनी $4 लाख देऊन विकत घेतला होता. तो त्यांच्या कलेक्शनमध्ये होता. त्याचप्रमाणे त्यांच्याकडं बडोद्याच्या गायकवाडांकडं सोन्याची तोफ होती. चांदीच्या तर बऱ्याच तोफा होत्या पण सोन्याची तोफ ही तुम्ही या फोटोमध्ये बघत असाल. ही सोन्याची तोफ गायकवाडांकडे होती. त्याचप्रमाणे प्रतापसिंह महाराज हे म्हणजे शेवटचे जे राजे होते ते नंतर फ्रान्समध्ये राहायला गेले आणि ते मोनॅकोला त्यांची पत्नी सीतादेवींबरोबर राहायचे. बऱ्याचशा त्या सगळ्या गोष्टी आहेत. बडोद्याच्या राजघराणं आज कोणी राजकारणामध्ये सक्रिय नाही. बडोद्याला मराठी लोक आजही भरपूर आहेत आणि बडोदा म्हणजे त्यांचं महाराष्ट्र मंडळ तिथे आहे. बरेचशी वधूवर सूचक मंडळ तिथे आहेत आणि ते वारसा जतन करण्यासाठी हल्ली पुढं आलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. असं हे बडोदा आणि तिथला सगळा ह्या मराठ्यांच्या पाऊलखुणा. म्हणजे बडोद्यासारख्या ठिकाणी गुजरातमध्ये मराठ्यांचं एक असं राज्य होतं की त्याचा एवढा मोठा गौरवशाली वारसा आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. असं हे गुजरातमधलं बडोदा शहर आणि तिथल्या मराठ्यांच्या सगळ्या पाऊलखुणा. बडोद्याला जसा वारसा आहे हा सगळा बडोद्याच्या गायकवाडांचा मराठ्यांच्या इतिहासाचा, तसाच वैचारिक वारसा आहे तो म्हणजे लोकराजा सयाजीराव गायकवाडांचा. पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत पाहत रहा लगाव बत्ती. धन्यवाद.